क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी करणार आहे आषाढी एकादशीसाठी खास असं खजूर ड्रायफ्रूट रोल. आमच्या मराठी मंडळाचं आषाढी एकादशीच्या कार्यक्रमासाठी हा खजूर रोल प्रसाद म्हणून आम्ही बनवला. खजूर रोल आणि शेंगदाण्याचे लाडू. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. 3.5 किलो खजूर आहे, ज्याच्या बिया काढून घेतल्या आहेत. याच्यामध्ये वेलची पावडर, खसखस, बदाम आणि काजू 1/4 किलो आहेत प्रत्येकी आणि 1/2 किलो तूप. खजूर जाडसर असा वाटून घेतला आहे. अगदी त्याची पेस्ट नाही करायची आहे. काजू बदामचे खलबत्त्यात मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. याला मी जवळजवळ अर्धा कप तूप वापरलं आहे. अर्धा कप तूप होतं जे मी याच्यासाठी वापरलं. आणि आपण छान काजू बदाम हे दोन्हीही भाजून घ्यायचे. खसखसही आपण यामध्ये भाजून घेणार आहोत थोड्या वेळाने. ती मी वेगळी भाजून घेणार आहे. असं आपण याला गरम करून म्हणजे भाजूनच घ्यायचं आहे, जेणेकरून जर मिठाई खूप दिवस राहणार असेल तर ती खराब नाही होणार, ड्रायफ्रूट्सचं वास नाही येणार म्हणून. हे बघा, असं करून मी हे दोन्ही काजू आणि बदाम दोन्ही पण एका मोठ्या परातीत काढून घेतलं आहे. खजूरही व्यवस्थित बारीक झालेला आहे. आता याला मी नॉनस्टिक पॅनमध्ये, ह्या कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे खजूर. आणि मग तो आता हा खूप घट्ट आहे. 2-2 टेबलस्पून तूप घालून आपण याला छान आता हा घट्ट आहे. आपण ह्याचा एकजीव असा गोळा करायचा आहे ह्याचा. ते जोपर्यंत हे बघा असा तो एकजीव होत जाईल, जसा जसा तो विरघळत जाईल ना, वितळत जाईल ना थोडा थोडा, तसा त्याचा एकजीव घट्ट म्हणजे एकजीव असा गोळा होईल त्याचा. हे बघा, हे सॉफ्ट आहे, अगदी घट्ट नाही आहे आपल्याला वाटतं तसं, पण ह्याचा घट्टसर असा गोळा तयार झाला. खसखसही भाजून घेतलेली आहे. आता जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते त्यामध्ये खसखस, वेलची पावडर आपल्याला जेवढी हवी तेवढी चवीप्रमाणे घालून घ्या. आणि मग यामध्ये आपण जे खजूर भाजून घेतलेला आहे, खजूरचा जो गोळा केलेला आहे तो आपण याच्यात घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घातलं ना की आपल्याला मिक्स करायलाही सोपं जाईल. हे गरम असेल, थोडं गार होऊन द्या आणि हाताला जेवढं सोसवेल त्याप्रमाणे आपण ह्याचा एकजीव करून घेणार आहोत. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे सगळे यामध्ये खजूरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. ते छान म्हणजे वेलची पावडर, खसखस आणि ड्रायफ्रूट्स हे छान एकजीव झालं पाहिजे खजूरमध्ये. असं आपल्याला दोन्ही हातानेच याला मिक्स करावं लागणार, कारण सगळ्याची क्वांटिटी इथे जास्त आहे. म्हणजे खजूर आणि ड्रायफ्रूटची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे. आणि शक्यतो जेव्हा कमी असेल ना तेव्हा पण दोन्ही हाताने मिक्स कराल ना तर खूप छान एकजीव होईल. हे असं आपला हे गोळा आता व्यवस्थित तयार झालेला आहे. त्याला तूपही व्यवस्थित लागलेलं आहे, बघू शकता. आता त्याच्यातलं मी एक थोडासा बाजूला घेतलं आहे. मला जेवढं एक गोळा करायचा तेवढं मिश्रण बाजूला घेतलं आहे. आणि हे बघा, असं मी याला गोल करून घेतलं. सर्व बाजूंनी समप्रमाणात गोल झालं पाहिजे, एकीकडे वर एकीकडे असं नाही, तर व्यवस्थित त्याला गोल करून घ्या. हे बघा, व्यवस्थित छान ह्याचा असा गोल करून घ्यायचा. आता ना याला काय करायचं असतं, सेट करायला ठेवायचं असतं फ्रीजमध्ये. म्हणून फॉईल पेपर घ्यायचा, त्याला तूप आणि खसखस हे दोन्हीही लावून घ्यायचं, म्हणजे आपण तो गोळा व्यवस्थित त्यामध्ये रोल करून ठेवू शकू. आता इथे मला लगेचच करायचं होतं, हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे असं फॉईलमध्ये एक बांधून दाखवते. आणि मग त्याला फ्रीझरमध्ये 1-1.5 तास ठेवायचा आणि मग तुम्ही त्याच्या वड्या करू शकता. इथे मी एक रोल तुम्हाला करून दाखवते. हे बघा, असं करायचं आहे. आणि मग असे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत. फॉईल मी एकालाच लावलेलं आहे, कारण बाकीचे एक अर्ध्या तासानंतर आम्ही त्याच्या वड्या केलेल्या आहेत. असे माझे सर्व खजूर रोल इथे तयार आहेत. हे बघा, एक अर्धा पाऊण तासाने आम्ही ह्याच्या अशा वड्या करून घेतल्या.
हे बघा, माझ्या सर्व मैत्रिणी आशाताई, जयश्रीताई, मधुरा आणि कल्पनाताई आम्ही सर्वांनी मिळून ह्याचं छान असं पॅकिंग केलं, कारण हे प्रसादासाठी द्यायचं होतं. मग लाडू आणि खजूर रोल हे दोन्हीही आम्ही एक पॅकिंग केलं त्याचं, आणि मग तसं आम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना देणार आहोत. मराठी मंडळाचा आमच्याकडे कार्यक्रम असतात वेगवेगळे, तर त्यावेळेला आम्ही असे हे माझे खजूर रोल आणि शेंगदाण्याचा लाडू जो कल्पनाताईंनी केला होता, असे दोन्ही प्रसाद तयार आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्यात आम्ही 200 खजूरच्या वड्या बनवल्या आहेत. तर आणि आम्ही आमच्या कार्यक्रमात त्या अशाच सर्वांना प्रसाद म्हणून देतो. प्रसाद देताना रश्मीताई आहेत आणि स्नेहाताई आहेत. या दोघींनी प्रसाद वाटपाचं काम खूप छानपणे पार पाडलं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.